नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महिला व बालविकास विभाग व एसडीएस विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण योजना या विषयावरती प्रश्न घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आणि पाहूयात पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणते तत्व हे संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्क करारास मार्गदर्शक करणारे नाही? जगणे आणि विकास, बालकांच्या विचारांचा सहभाग आणि आदर, मुलांसाठी सर्वाधिक हितकारक, भेदभाव न करणे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मुलांसाठी सर्वाधिक हितकारक. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचे उत्पन्न मर्यादा किती लाखांपर्यंत असावी? तर ऑप्शन आहेत 8 लाख, 7 लाख, 7.5 लाख, 6 लाख. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7.5 लाख. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर ऑप्शन आहे 2003, 2005, 2006, 2004. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2003. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दुय्यम आणि तृतीय दर्जाच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी किती रकमेचे आरोग्य कवच दिले जाते? तर ऑप्शन आहेत 2 लाख, 6 लाख, 5 लाख, 4 लाख. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5 लाख. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे, 100% राज्य पुरस्कृत योजना आहे, केंद्र व राज्य यांचा समान वाटा आहे, केंद्र 75% व राज्य 25%. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. माता आरोग्य अंतर्गत काय समाविष्ट आहे? गर्भवती महिलेची काळजी, प्रसवपूर्व जनन संबंधी आणि प्रसवोत्तर काळात काळजी घेणे, सर्व नवीन मातांची काळजी, प्रसूतीनंतर, गर्भधारणा आणि बाळंतपण दरम्यानची काळजी. तर याचे अचूक उत्तर आहे प्रसवपूर्व जनन संबंधी आणि प्रसवोत्तर काळात काळजी घेणे. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एकाच मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या मुलीच्या नावे बँकेत रक्कम मुदत ठेव म्हणून शासनामार्फत किती गुंतवणूक करण्यात येते? तर 50,000, 40,000, 20,000, 35,000. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 50,000. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रसूती होणाऱ्या मातांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकासाठी 2,000 रुपयांची केअर किट उपलब्ध करून दिली जाते. त्या योजनेचे नाव काय आहे? बेटी केअर किट, माता केअर बॉक्स, बेबी केअर किट, माता देखभाल बॉक्स. तर याचे अचूक उत्तर आहे बेबी केअर किट. सुमन योजना केव्हा सुरू करण्यात आली? 10 ऑगस्ट 1919, 12 ऑगस्ट 1919, 16 जुलै 1919, 18 जुलै 1919. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 10 ऑक्टोबर 1919. दरवाजा बंद अभियान खालीलपैकी कोणत्या तारखेला सुरू करण्यात आला? तर 20 मे 2017, 20 मे 2018, 30 मे 2017, 18 मे 2020. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 30 मे 2017. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात कोणत्या तारखेला करण्यात आली? 28 जून 2024, 29 जून 2023, 29 जून 2024, 1 एप्रिल 2024. तर याचे अचूक उत्तर आहे 28 जून 2024. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वयोगट खालीलपैकी कोणते योग्य आहे? 21 ते 60, 21 ते 65, 18 ते 63, 21 ते 62. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 21 ते 65 वर्ष. जीवन अमृत योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? फेब्रुवारी 2015, जानेवारी 2014, मार्च 2014, मे 2014. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जानेवारी 2014.
गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये इच्छित स्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 2014ला कोणती योजना सुरू केली? जीवन अमृत योजना, जीवन आहार योजना, जीवन ज्योती योजना, रक्तपेढी योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जीवन अमृत योजना. शालेय आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केव्हापासून करण्यात आली? तर याचे ऑप्शन आहेत फेब्रुवारी 2008, फेब्रुवारी 2009, मार्च 2010, फेब्रुवारी 2007. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फेब्रुवारी 2008. समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबविली जाते? जननी शिशु सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, माझी छकुली योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? तर याचे ऑप्शन आहे 10 लाख, 2 लाख, 5 लाख, 7 लाख. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5 लाख रुपये. लिंग समानता निर्देशांक हा साक्षरता दरातील लैंगिक समानतेचा एक निर्देशांक आहे. 1 पेक्षा कमी असलेले जीपीआय मूल्य काय सुचवते? तर परिपूर्ण लैंगिक समानता, पुरुषांना अनुकूल असलेली लैंगिक विषमता, उच्च महिला साक्षरता, महिलांना अनुकूल असलेली लैंगिक विषमता. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन 2, जे की आहे पुरुषांना अनुकूल असलेली लैंगिक विषमता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत जोखीम मर्यादा काय आहे? 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, 25 लाख रुपये. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2 लाख रुपये. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो? ऑप्शन आहेत 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5 लाख. सुकन्या समृद्धी योजना कोणी सुरू केली? अटल बिहारी वाजपेयी, एच डी देवेगौडा, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग. अचूक उत्तर आहे नरेंद्र मोदी. बेबी केअर किट योजनेचे अंतर्गत नवजात बालकांसाठी किती रुपये रक्कम उपलब्ध करून दिली जाते? 4,000, 2,000, 1,000, 2400. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2,000 रुपये. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी पुढीलपैकी कोणती पात्रता असणे गरजेचे आहे? महाराष्ट्र रहिवासी असावे, एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल, 2 मुलीनंतर 6 महिन्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल, वरील सर्व बरोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व बरोबर. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम दिली जाते? 1,000, 3,000, 5,000, 4,000. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5,000. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम रिकामी जागापासून सुरू करण्यात आला. 1 जून 2011, 1 जून 2012, 1 जुलै 2011, 1 जुलै 2012. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1 जून 2011. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? 2002, 2003, 2004, 2005. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2004. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2012 मध्ये, 2010, 2014, 2016. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2014. अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी कोणती योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत आहे? मुख्यमंत्री पूरक आहार योजना, बाबा आमटे आहार योजना, सावित्रीबाई फुले आहार योजना, अमृत आहार योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सावित्रीबाई फुले आहार योजना. सुमन योजनेचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? सुरक्षित मातृत्व आश्वासन, सुरक्षित माता अभियान, सुरक्षित माता आश्वासन, सुरक्षित माता अभियान.
संरक्षण माता अभियान. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुरक्षित मातृत्व आश्वासन. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास रिकामी जागा रुपये लाभ मिळतो. 300 रुपये, 400 रुपये, 700 रुपये, 800 रुपये. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 700 रुपये. तर विद्यार्थ्यांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.